ना, तर तुमची लाडकी बहिणी मस्त अशा नवीन आणि झणझणीत रेसिपी सोबत आली आहे। तर संध्याकाळच्या भाजीचं मला खूप जास्त टेन्शन येतं। दुपारपासूनच मी विचार करत असते काय बनवू, कारण माझे अहो जे आहेत ते खूप सिलेक्टेड भाज्या खातात। त्यांना कारलं म्हणजे असं बाकीचं दुधी भोपळा काहीच आवडत नाही, खूप कमी भाज्या खातात ते। तर मग म्हणूनच मी जे खातात त्याच्यातच नवनवीन ट्राय करत असते। म्हणून आज मी भरलेलं बटाटा आणि वांग बनवणार आहे। बटाटा ते खातात, मी सुद्धा खाते, पण वांग माझ्यासाठी आहे। वांग ते खात नाही पण बटाटा खातात। आणि ही माझी ना मम्मीची सिक्रेट रेसिपी आहे। लहानपणापासून आम्ही हे ना भाजी खात आलोय, म्हणजे घरात आम्हाला भाजीला काही खायचं नसेल किंवा कंटाळा आला असेल ना, तर मम्मी एक मस्त वाटण बनवायची आणि ते बटाटा वांग्यात भरायचे आणि मग ना फ्राय करून द्यायची। आम्हाला इतकं छान लागायचं ना, तेव्हापासून ते आतापर्यंत आम्हाला ना खूप जास्त आवडते ही भाजी। आणि आता माझ्या अहोंना आणि मुलाला सुद्धा आवडते। तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा। तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, ही वांग बटाटा भरून भाजी करण्यासाठी ना मी इथे बघा बारीक बारीक 3 वांगी घेतले, जी की ना अशी 4 त्याला खापा करून घ्यायची, जेणेकरून आपण मसाला आतमध्ये भरू शकतो आणि किडलंय की नाही हेही आपण बघू शकतो। आणि मी ते लहान आकाराची बटाटे घेतलेत, बटाट्यांना पण असे 4 खापा करून घेतलेत। जास्त खालपर्यंत न्यायचे नाही, ते जसे जशी भाजी शिजते ना तसे त्याचे 4 खाप होतात। तर आता हे चिरून मी पाण्यात ठेवले, जेणेकरून काळं पडणार नाही। आणि आपण आता याचा मसाला बनवून घेऊया। तर मंडळी, हे भाजी करण्यासाठी ना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे हे हिरवं वाटण। माझ्या मम्मी ना पहिल्यापासून हे वाटण बनवत आली आहे। तर तुम्हाला जितकी जास्त म्हणजे सारण हवं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता। तर मी तुम्हाला सांगते ह्या वाटणात काय आहे। ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि आपला सुका नारळ घेतलेला आहे। तर मी सगळंच इथे घेते बिकॉज ह्यांना ग्रेव्ही जरा जास्त आवडते, म्हणजे सारण आवडतं। तर हे वाटण घेतलेलं आणि ह्या वाटण करताना ना पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे मी, जेणेकरून हे जास्त काळ टिकतं। तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता 8-10 दिवसासाठी। आणि इथे थोडंसं जाडसर कुटलेलं कूट घेणार आहे मी, 2 ते 2.5 चमचे। हे बघा मध्ये मध्ये शेंगदाणे पण दिसत असतील तुम्हाला, थोडंसं मोठंच असतं हे कूट। त्याच्यानंतर अगदी थोडासा हिंग ॲड करणार आहे मी ह्याच्यात। तुम्ही तेलात पण ॲड करू शकता, असं काही नाही आहे, पण मी ह्याच्यातच ॲड करते आहे। आणि बाकीचे मसाले टाकूया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर। बाकीचे कोणतेच जास्त मसाले ॲड करायचे नाही। आणि आमचा हा घरगुती मसाला थोडा झणझणीत हवा आहे, त्यामुळे मी 1.5 चमचा ॲड करते आहे। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। हे बघा, कमी वाटलं तर नंतर टाकूया, उगीच जास्त नको व्हायला। आणि हाताने असं व्यवस्थित पहिले चुरून घ्यायचं आहे। ह्या भाजीसाठी ना जर तुमच्याकडे सोलापुरी पद्धतीचा ना मसाला असेल ना, ज्याला आपण एसूर म्हणतो, मग तर काय भन्नाटच लागते ही भाजी। माझी आजी वापरायची, पण आता सध्या माझ्याकडे नाही आहे। आजी गेल्यापासून तो मसाला आम्ही बघितला सुद्धा नाही आहे। तर हे बघा, आता ह्याच्यात पाणी टाकून आपण ना थोडंसं सारण बनवून घेऊया। तर ह्याच्यात ना थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्स करायचं आहे आपल्याला, बिकॉज ह्याला जास्त पाणी लागत नाही। जर जास्त पातळ झालं ना तर आपल्याला भरता येणार नाही वांग बटाट्यामध्ये। तर हे बघा, असं हाताच्या सहाय्याने प्रॉपर चुरायचं, जेणेकरून मसाले सगळे मिक्स होतील। हे बघा, अगदी 1 ते 2 चमचे ह्याला पाणी लागतं। बघा, मस्त झालं आहे। आता आपण हे भरू शकतो। त्याला फक्त 5 मिनटं बाजूला ठेवायचं, जेणेकरून मीठ सगळे मसाले मिक्स होतील। नाही तर मीठ कुठे जास्त लागतं, मसाला कुठे जास्त लागतो, ते 5 मिनटं बाजूला ठेवून मग भरूया। तर आपलं सारण देखील रेडी आहे। तर हे बघा, आपण चिरा पाडून घेतलेला ना, त्याच्यामध्ये सारण अगदी हलक्या हाताने भरायचं आहे आपल्याला। तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ह्याच्या काप देखील करू शकता। तसं पण शिजत आलं ना की हे म्हणजे असं थोडं थोडं ना तुटायला लागतं। तर आपण सगळं ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं असं पूर्ण आतपर्यंत। हे बघा, आणि बाजूने असं हाताने प्रेस करायचं, जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही। असंच आपण बाकी सगळ्यांमध्ये देखील ना भरून घेऊया। हे बघा, असं बोटाने प्रेस करून पूर्ण आतमध्ये भरायचं हे बघा, आणि नंतर असं पॅक करायचं। झालं की नाही, मस्त दिसतंय ना। तर चला बाकी सगळ्यांमध्ये भरूया आणि पटकन भाजीला सुरुवात करूया। तर हे बघा, आपली कढई देखील छान तापलेली आहे। तर ह्याच्यात 3 ते 4 चमचे तेल ॲड करायचं आहे आपल्याला। आणि अगदी थोडीशी जिरी मोहरी टाकायची आहे, जेणेकरून ह्या भाजीला ना टेस्ट खूप छान येते। हे बघा, मोहरी मस्त तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशाच अर्धवट चेचलेल्या टाकायचे। आता लसूण तळला की त्याच्यामध्ये आपण जी वांगी बटाटी भरून घेतलेली ना, हे बघा, ती ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि न हलवता पटकन ह्याच्यावर झाकण ठेवायचं। तर असं माझी मम्मी करायची म्हणून मी केलं। ॲक्च्युली मला पण माहिती नाही, ती म्हणायची लसणाचा ना छान ह्याला फोडणी बसते म्हणून पटकन झाकण ठेवायचं। तर ना हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आपल्याला। आणि आता हे व्यवस्थित मिक्स केलं ना, आपल्याकडे जे सारण उरलेलं ना ह्याच्यातून भरताना, तर मी ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे। परत एकदा मिक्स करणार आहे आणि आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे।
हे बघा, आणि अगदी थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे, अगदी थोडंसं. हे बघा, बस. आता पाणी ॲड करायचं नाही आहे आपल्याला, ही भाजी सुकीच असते. तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून मस्त बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आपल्याला भाजी. तर मंडळी हे बघा, मस्त अशी आपली भाजी रेडी आहे आणि बघू शकता इतकी चमचमीत दिसतीये ना. थांबा, आपण एक ना बटाट्याचा पीस घेऊन बघूया शिजलाय की नाही ते. एकच मिनिट. हां, हे बघा, मस्त शिजलाय आपला बटाटा. तर आता आपण ह्याच्यावर ना कोथिंबीर टाकूया भरपूर अशी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून पातळ करू शकता, पण मला असंच आवडतं त्यामुळे मी अशीच बनवली आहे. आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मंडळी अगदी कमी वेळात कमी साहित्यात होणारी ही आपली भाजी रेडी आहे. आणि बघू शकता इतकी जास्त टेम्पटिंग दिसते ना, आणि शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. बटाटा आहे म्हटल्यावर पटकन शिजतो, आणि वांगं तर बटाट्यापेक्षा पटकन शिजतं. तर हे बघा, बघू शकता इतकं भन्नाट दिसतंय ना. आणि छोटंसं पिटुकलं वांगं बघा ना, मस्त शिजलं एकदम. हे बघा, हा. तर मंडळी मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत आपली वांग बटाटा भरून भाजी रेडी आहे. तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल ना तर अजून पाणी ॲड करू शकता, पण मला अशी सुकी आवडते. माझी मम्मी तर अजिबात पाणी ॲड करत नाही, पण मी थोडं तरी ॲड केलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.